तुम्हाला माहीत आहे की मराठीत आतापर्यंत जेवढे चांगले आणि दर्जेदार सिनेमे आलेत, यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे मराठी झी5चा. जॉनर कोणताही असो, मराठी झी5 कॉन्टेंटच्या बाबतीत कधीही कॉम्प्रोमाईज करत नाही. याचे मी तुम्हाला 3 उदाहरण देतो. नंबर 1, आता थांबायचं नाही. हा चित्रपट BMC वर्करच्या खऱ्या आयुष्यावरती आधारित होता. या फिल्मचा स्क्रीन प्ले, कास्टिंग, परफॉर्मन्स आणि टॉपिक हायली मोटिवेटिंग होता. नंबर 2, किल्ला नावाची मराठी फिल्म. हा चित्रपट चिन्मयबद्दल आहे, ज्याचे वडील वारलेले असतात आणि घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे तो आणि त्याची आई गावात राहायला येतात. चिन्मयच्या आयुष्यातील भीती, भावना आणि मोठा होण्याचा प्रवास किल्ला आणि समुद्राच्या प्रतीकातून खूपच सुंदरपणे दाखवला आहे. पुढे नंबर 3 वरती आहे उत्तर नावाची अजून एक मराठी फिल्म. हा चित्रपट निनाद आणि त्याच्या आईबद्दल होता. आई म्हणजे सगळं काही असतं, पण व्हॉट इफ तीच आई आपल्याला एक दिवस अचानक सोडून गेली तर काय होईल? या फिल्मचा क्लायमॅक्स खूपच जास्त इमोशनल होता, ज्याने मला आता रडवलं होतं. मराठी झी5 वरती ही काही नवीन नावाची वेबसिरीज सुद्धा येणार आहे, स्टारिंग उमेश कामत आणि प्रिया बापट इन द लीड. या शोचा रिसेंटली एक ट्रेलर रिलीज झाला आहे, जो खूपच प्रॉमिसिंग वाटत आहे आणि हा शो 31 मार्चला मराठी झी5 वरती रिलीज होणार आहे. तर सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सगळे दर्जेदार मराठी कॉन्टेंट तुम्ही फक्त 699 रुपीजच्या ॲन्युअल पॅकमध्ये मराठी झी5 वरती बघू शकता. सो जास्त विचार करू नका. लवकरात लवकर कमेंट सेक्शनमध्ये सांगा या वीकेंडला तुम्ही मराठी झी5 वरती कोणता मराठी कॉन्टेंट बघणार आहात.